हॅलो फ्रेशर्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे फ्रेशर्स गाईड. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत आहेत महेश सर, ज्यांना MK नावाने ओळखलं जातं. सो बऱ्याच स्टुडंटला माहीत असेल, स्पेशली सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या, की MK नाव काय आहे. सो ते आपल्यासोबत आज आहेत आणि खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे, की याच्यामध्ये आपण सॉफ्टवेअर टेस्टिंग रिलेटेड जे जॉब वॅकन्सीज आहेत किंवा काय मार्केट सिच्युएशन आहे किंवा याच्याबद्दल आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. तर हा व्हिडिओ मराठी करण्यामागचं रिझन असं आहे की MK सरांचे पूर्ण व्हिडिओज मराठीमध्ये आहेत आणि त्यांनी मराठीमध्ये सॉफ्टवेअर टेस्टिंग खूप चांगल्या पद्धतीने लॉकडाऊनमध्ये स्टुडंटला सांगितलं आहे किंवा त्यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांनी खूप चांगलं नॉलेज त्यामध्ये शेअर केलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मराठीमध्ये घेण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. तो हा व्हिडिओ पूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप इंटरेस्टिंग गोष्टी आणि खूप चांगल्या गोष्टी सॉफ्टवेअर टेस्टिंगबद्दल ऐकायला मिळतील. सो माझ्यासोबत आहेत MK सर. सर, तुमचं इंट्रोडक्शन द्या पहिले. ओके, फर्स्ट ऑफ ऑल माझं नाव थोडक्यामध्ये सगळ्यांना जे माहिती आहे, ठीक आहे, पूर्ण ऑल ओव्हर जेवढे काही टेस्टिंगचे क्लासेस करतात त्यांनी ऑलरेडी माझ्या यूट्यूब चॅनलला भरपूर लोकांनी व्हिजिट केलेलं आहे. सो फर्स्टली माझं नाव रिव्हील करण्याच्या अगोदर एक सांगतो, मी फर्स्ट टाईम फेस कॅम पण मी ओपन केलेलं आहे. आणि सेकंड वन की कोडिंग विथ MK, जे की माझं चॅनलचं नेम आहे. जवळपास 16 ते 17,000 जे काही कॅन्डिडेट्स आहेत ते सबस्क्राईब केलेले आहेत आणि व्ह्यूवर्स वगैरे पण भरपूर आहेत. आणि पर्सनली मी सगळ्यांसोबत टचअपमध्ये राहतो. जवळपास आपण 2021मध्ये यूट्यूब चॅनल स्टार्ट केलेलं. त्या अगोदरचं एक इंट्रोडक्शन तुम्हाला देतो की आय हॅव अ टोटली 6+ इयर ऑफ एक्सपिरियन्स इन सॉफ्टवेअर टेस्टिंग. ओके, सो हे माझं थोडक्यामध्ये मी सांगतो, बिकॉज मी सध्याच्या कंडिशनला तर मी फर्स्ट टाईम फक्त माझा फेस रिव्हील करतो आहे. सो मी नाव तर नाही रिव्हील करू शकणार, बट बाकीचं जे काही तुमचं संभाषण असेल आमच्या म्हणजे आनंद सर असतील, मी असेल, आमच्या दोघांमध्ये जे काही संभाषण असेल त्या संभाषण बाबतीमध्ये तुम्हाला बऱ्याचशा काही नवीन गोष्टी कळतील. टेस्टिंगबद्दल कळेल, IT इंडस्ट्रीबद्दल कळेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करून देईल. जे काही क्वेश्चन्स आहेत ते आनंद सर विचारतील आणि मी त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पण पूर्णपणे क्लिअरिफाय होऊन जातात या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगून देईल. ओके, थँक्यू सो मच सर. सरांनी जे काही इंट्रोडक्शन दिलं आहे, सो थँक्यू सर त्याबद्दल. सो सर, सगळ्यात पहिला क्वेश्चन, कारण तुमचं जी आयडेंटिटी आहे ती टेस्टिंगबद्दल खूप चांगली बनलेली आहे. खूप मराठी लोकांना याच्यामधून फायदा झालेला, स्पेशली ते खूप महत्त्वाचं आहे. कारण यूट्यूब चॅनल जसे आपण बघतो की मी पण स्पेशल चॅनल सुरू केले, तर माझंही मराठीमध्ये नाही, मी हिंदीमध्ये बऱ्यापैकी घेतो की. बट तुम्ही जे काही मराठीमध्ये इनिशिएटिव्ह घेतला होता, खूप चांगला इनिशिएटिव्ह होता आणि त्याचा खूप लोकांना फायदा झाला, त्याच्याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत. बट पहिला क्वेश्चन माझा असा आहे सॉफ्टवेअर टेस्टिंगबद्दल, की सॉफ्टवेअर टेस्टिंगचं मार्केट आता संपलं आहे का, किंवा सॉफ्टवेअर टेस्टिंगचं मार्केट आत्ताचं काय आहे याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? थोडक्यामध्ये सांगायचं म्हटलं तर सॉफ्टवेअर टेस्टिंगचं मार्केट कधी संपणाऱ्यापैकी नाही आहे. बट जे अगोदर जे काही रिक्वायरमेंट निघायच्या त्या लेवलच्या तर सध्याच्या कंडिशनला रिक्वायरमेंट नाही आहेत. बिकॉज ऑफ त्याच्या मागचे काही रिझन्स आहेत. ठीक आहे, आता ह्याच्या मागे एक आहे की ज्यावेळेस आपला सॉफ्टवेअर तयार होतोय किंवा वेबसाईट तयार होते किंवा डेव्हलपमेंट प्रोसिजरमध्ये आहे, त्या ठिकाणी एक प्रॉब्लेम व्हायचा की सुरुवातीला जो कोणी डेव्हलपर आहे एखादा मॉड्यूल तयार करतोय किंवा एखादा फंक्शनॅलिटी तयार करतोय, त्या फंक्शनॅलिटीवरती टेस्टिंग करणारा एक टेस्टर लागत होता. बट करंट सिच्युएशनमध्ये अशी कंडिशन आलेली आहे की मार्केटचं जे ग्रोथ पाहत आहे, ठीक आहे, तो ग्रोथ सेमच आहे. जो की 2020मध्ये ग्रोथ होता, सेम ॲज इट इज 2025मध्ये पण सेम ग्रोथ आहे. बट जे काही शिकणारे लोक आहेत किंवा टेस्टिंगमध्ये म्हणा किंवा अदर कुठल्या फील्डमध्ये असेल, त्या ठिकाणी शिकणारे लोक खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. मीन्स की रोजगारी सेम आहे, बट ॲक्च्युअलमध्ये पाहायला गेलं तर कॉम्पिटिशन खूप हाय लेवल आहे. पण रिक्वायरमेंट जी आहे ती आहे त्या लेवललाच आहे. जे 2020ला रिक्वायरमेंट होती सेम ॲज इट इज आजच्या कंडिशनला पण सेम आहे. पण ह्याच्या मागचं एक रिझन आहे, जे की कंपनीकडून किंवा जे काही ऑर्गनायझेशन आहे त्यांच्याकडून एक काही ठराविक गोष्टीमध्ये त्यांनी पण अभ्यास केलेला आहे भरपूर लोक मार्केटमध्ये उतरल्यामुळे. तर त्यांच्या मागचं एक रिझन आहे की एखादा टेस्टर मी उचलतोय एक ॲज अ ऑर्गनायझेशनच्या हिशोबानं. समजा मी एक डायरेक्टर आहे, तर डायरेक्टरच्या हिशोबाने मी विचार करतोय की एखादा मी टेस्टर उचलतोय, तर त्या उचलल्यानंतर त्याला मी 5 लाख 6 लाखाचं पॅकेज देतोय. करेक्ट. सो त्यापेक्षा जर त्याच ठिकाणी मी जर डेव्हलपर उचलला, त्यालाच टेस्ट करायला लावला, ठीक आहे, प्लसमध्ये त्यालाच टेस्ट केसेस राईट करायला लावली, प्लसमध्ये त्यामध्ये जे काही बग्स असतील ते फिक्स करायचे, तो डेव्हलपर वन साईडनं एक फंक्शनॅलिटी त्याला जर दिली, तर 1 वीकमध्ये त्याला जर एखादी फंक्शनॅलिटी असेल, मॉड्यूल असेल, त्यावरती तो स्वतः टेस्ट करतोय, स्वतः टेस्ट केसेस लिहितोय आणि स्वतःच तो फिक्स करतोय. सो ह्याच्या पाठीमागलं रिझन काय होतं, कंपनीचा फायदा होतो.
जे की टेस्टरला 6 लाखापर्यंत पॅकेज देते, तो जर डेव्हलपरला दिला तर तो ॲज इट इज पूर्ण कामं करून देतोय. त्यामुळे थोडीशी टेस्टरची व्हॅल्यू कमी होत चालली. म्हणजे फुल स्टॅक डेव्हलपरमुळे टेस्टिंगचं मार्केट कमी होतं, कमी झालं टेस्टर थोडक्यामध्ये कमी झालं म्हणता असं येईल. म्हणता येईल. राईट. बट हे पण रिझन तुम्ही सांगितले करेक्ट असणारच आहे ते रिझन्स. पण असं पण मार्केटमध्ये आता चालू आहे चर्चा आहे की सॉफ्टवेअर टेस्टिंगबद्दल की बऱ्याच लोकांना ॲटोमेशनमुळे जॉब मिळत नाही आहे. बरेच लोक मॅन्युअल टेस्टिंगमध्ये जॉब बघत आहेत आणि ॲटोमेशननी मॅन्युअल टेस्टिंग बऱ्यापैकी कमी केलं आहे. ॲटोमेशनमध्ये जास्त लोकांना रिक्वायरमेंट आहेत कंपन्यांना. तर ॲटोमेशनमध्ये जर गेलात तर तुम्हाला कोडिंगची गरज आहे, जिथे प्रोग्रामिंग लँग्वेजची गरज आहे. तर ते प्रोग्रामिंग लँग्वेज किंवा ते कोडिंग फुलफिल करू शकत नाहीत सॉफ्टवेअर टेस्टर, म्हणूनही बऱ्याच लोकांना जॉब लागत नाही. हे पण रिझन आहे का त्याच्यामागे? ओके, ह्या गोष्टी मी क्लिअर करून देतो. फर्स्ट ऑफ ऑल एक सांगतो की समजा 100 कंपन्या आहेत, ठीक आहे. 100 कंपनीमध्ये समजा ठीक आहे आपण एक कंपनी आहे, एका कंपनीकडे 100 प्रोजेक्ट आहेत, ठीक आहे. 100 प्रोजेक्टवरती मला एक सांगायचं आहे की कुठल्याच कंपनीमध्ये प्रत्येक प्रोजेक्टवरती ॲटोमेशन होत नाही, ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल मी बरेच जण जर ह्या व्हिडिओमध्ये पाहत असतील तर मी त्यांना सांगतो, त्यांचा इंटरव्ह्यू होतो ॲटोमेशनवरती, API वरती होतो, SQL वरती होतो, मॅन्युअलवरती होतो, बरेचसे ॲटोमेशन गोष्टीवरती त्यांचा इंटरव्ह्यू होतो. त्यांना फ्रेमवर्क विचारलं जातं, सगळ्या गोष्टी विचारल्या जातात. पण ते ॲक्च्युअल ज्यावेळेस कामाला जातात त्यावेळेला त्यांना ॲटोमेशनवरती वर्किंग भेटत नाही. फक्त हे इंटरव्ह्यू पुरतं मर्यादित आहे. बिकॉज ॲटोमेशन करायचं म्हटलं तर 100 करोडचा जर प्रोजेक्ट असेल तर फक्त ॲटोमेशनसाठी त्यांना 7 ते 8 करोडपर्यंत त्यांना बजेट वाढवावं लागतं क्लायंट साईड. सो क्लायंटला गरज नाही आहे ॲटोमेशन झालंच पाहिजे म्हणून, बिकॉज मॅन्युअली जे करतोय तेच ॲटोमॅटिकली करणार आहे. त्यामुळे काही फरक नाही आहे. फक्त हे इंटरव्ह्यूचे एक प्रोसिजर आहे, त्यामुळे ॲटोमेशन कंपल्सरी करतायत. राहिला प्रश्न, बरेचसे क्लायंट आहेत की त्यांना ॲटोमेशनची गरज आहे आणि ते करूनही घेतात, पण डिपेंड करते क्लायंटवरती. पण 101% असं नाही की ॲटोमेशनला प्रत्येक जण ॲटोमेशनच पाहिजे आणि त्यांना जरी जॉईन झाले एखाद्या कंपनीमध्ये तर त्यांना ॲटोमेशनवरती वर्किंग भेटेल हे सांगू शकत नाही. बरोबर आहे. नाही बरोबर आहे. खूप छान तुम्ही आन्सर केलं याचं. सर मला अजून एक याच्याबद्दल बऱ्याच लोकांचं मत असं आहे की AI तुमच्या सॉफ्टवेअर टेस्टिंगला किंवा ॲटोमेशन टेस्टिंगला रिप्लेस करते का, किंवा AIचा इम्पॅक्ट तुमच्या सॉफ्टवेअर टेस्टिंगवरती किती पडला आहे? बरेचसे लोकांचं असं आहे की IT जॉबवरती, बट मी स्पेशली विचारेल की सॉफ्टवेअर टेस्टिंगवरती याचा किती इम्पॅक्ट होऊ शकतो किंवा झाला आहे, असं काय वाटतं तुम्हाला? नाही, आता ह्या मागचं एक रिझन आहे की AI जो आहे, आपल्याला एक भीतीदायक वाटतं की AIनं भरपूर काही जॉब जातील काही. नाही ते चालू आहे. ते ऍक्च्युअल सांगतो की कुठलेही AI टूल असतील ते AI टूल करणारा पण कोण आहे? डेव्हलपरच आहे. बरोबर. तो AI टूल व्यवस्थित चालतो की नाही हे पण टेस्ट करणार पण कोण आहे? टेस्टरच आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तो जेव्हा लॉन्च होते, लॉन्च झाल्याच्या नंतर पण हँडल करणार डेव्हऑप्स इंजिनियर आहे, AWS आहे, क्लाउड आहे, ठीक आहे. असं नाही की AIचं काय आहे. राहिला प्रश्न दुसरा की AI टेस्टिंगचं जॉब खातोय का? तुम्हाला एक सांगतो की मॅन्युअली आपण टेस्ट करतोय. मॅन्युअली करण्यामागचं रिझन काय आहे की आपण मॅन्युअली चेक करतोय, जे की ते AI नाही करू शकत. बरोबर. AIचा फक्त यूज काय करू शकतो की एखादा टेस्ट केस आहे की त्यामध्ये आपण थोडंसं एक्स्ट्रा काही टेस्ट केसेस आपल्याला भेटतील का, किंवा कुठल्या वेळेला आपण टेस्ट करू शकतो, किंवा फास्ट होऊ शकते का टेस्टिंग AI-मुळे? AI-मुळे एक आहे की काम फास्ट होईल, बट टेस्टरचा कुठला जॉब खात नाहीये AI. एखाद्या वेळेस डेव्हलपरचा एखाद्या वेळेस जाऊ शकतो AI थ्रू, पण टेस्टरचा कधीच नाही जाऊ शकणार. बरं, याच्यामध्ये असं म्हणू शकतो आपण की AI किंवा ॲटोमेशन छोट्या कंपनीज प्रेफर नाही करू शकत. जसं तुम्ही म्हणलात की जर 100 करोडचा प्रोजेक्ट असेल ते त्याची काय XYZ व्हॅल्यूज टेस्टिंगच खातं, म्हणून छोट्या कंपनीज प्रेफर नाही करू शकत आहेत. किंवा AI ॲटोमेशन जरी आलं तरी छोटे प्रोजेक्ट्स त्याला प्रेफर नाहीत करणार आहेत, कारण मॅन्युअली टेस्टिंग होत असेल तर ॲटोमेशनमध्ये जायचं कशाला. तर याच्यामुळे पण होते. बट आता सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये जो मला एक खूप लोकांना हा क्वेश्चन आहे की जे लॉकडाऊनमध्ये सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये जे काही मार्केट होतं किंवा जे काही वॅकन्सीज बल्कमध्ये होत्या तर ते आता नाही आहेत ॲज कम्पेअर टू आत्ताची कंडिशन 2 वर्षापासूनचं. तर 2 वर्षापासूनचं मग हे याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? तेव्हा जास्त वॅकन्सी होत्या, आता नाही आहेत, हा का डिफरन्स पडला आहे? आता ह्याच्या मागचं मी अगोदर ऑलरेडी बोललोय की वॅकन्सीज सेम आहेत, ठीक ओके. आहे. बट त्यावेळेला लोकांना माहिती नव्हतं की सॉफ्टवेअर टेस्टर काय असतं आणि किती इझी लेवलला आपल्याला आरामशी जॉब भेटू शकतो. कारण एकाच्या थ्रू एकाला असं रेफरन्स भेटत गेले, देन कॅन्डिडेट वाढले. वॅकन्सीज सेम आहेत, वॅकन्सीजमध्ये कधीच कमतरता नाही आहे. ओके. मार्केटमध्ये जेवढं पाहतोय आपण त्या लेवलला आणखीन प्रोजेक्ट येतच आहेत, नवीन टेक्नॉलॉजीनुसार नवीन ॲप्लिकेशन्स मार्केटमध्ये उतरतच आहेत. त्यामुळे वॅकन्सीजची कमी नाही. फक्त मार्केटमध्ये कॉम्पिटिशन एक हाय लेवलला गेले, दॅट्स इट. ह्याच्या पलीकडे काहीच नाही. आणि राहिला प्रश्न टेस्टिंगचा, तर टेस्टिंगचं आय थिंक मी एवढं सांगेल की थोडंसं करिअर डेड होत आलेलं आहे. आता इवन एक पर्सनली गोष्ट सांगायचं म्हटलं तर की
माझे काही फ्रेंड सर्कल आहेत जे की ॲज अ टेस्टर म्हणून जवळपास 8-8 वर्ष 7-7 वर्ष झालं वर्किंग करतात. ओके. बट त्यांना आज जर जॉब स्विच करायचे, त्यांना करंटली समजा 20 लाखाचं पॅकेज आहे आणि आज जर त्यांना जॉब स्विच करायचं आहे तर त्यांना मॅक्स टू मॅक्स 15 लाखापर्यंत त्यांना ऑफर येते. ओके. हां, बिकॉज 20 लाखावरून 15 लाखावरती कोण येणारच नाही. बरोबर, नाही करणार कोणीच. पण त्यामुळं असं पण वाटतं आणि त्यांना ते सर्वाईव्ह करण्यासाठी किंवा इंटरव्ह्यू देणं करणं ह्या गोष्टी जे लेवल आहेत त्या लेवलवरती इंटरव्ह्यू देणं, देन ते क्रॅक करणं, ह्याच्या पाठीमागं पण त्यांचा 1-2 मंथ आरामशीर निघून जातात. आणि त्यानंतर ते अपेक्षेवरती बसणार. ते हे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत टेस्टिंगमध्ये आहेत. राईट. तर मग हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आता कसं आहे की जे नाही जॉबला त्यांच्यासाठी किंवा त्यांच्यासाठी ऑप्शन आहे की ते चेंज करू शकतात त्यांचं टेक्नॉलॉजी स्टॅक. बट जे ऑलरेडी ज्यांचं 7-8 वर्ष एक्सपिरियन्स तुम्ही जसं सांगितलं, तर त्या लोकांसाठी काय ऑप्शन आहे की त्यांनी तसं त्यांचा जॉब सिक्युअर कसा केला पाहिजे किंवा चांगल्या पॅकेजवर जर जॉब स्विच करायचं असेल तर काय ऑप्शन्स त्यांच्याकडे असतील आज? त्यांच्याकडे एक ऑप्शन आहे की त्यांना टेस्टिंगमध्ये भेटला तर वेल अँड गुड आहे. ठीक आहे. आता टेस्टिंग म्हणलं तर फक्त आपण मॅन्युअल आणि ऑटोमेशन एवढंच विचार करतो. ठीक आहे. त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात. API टेस्टिंग येतं, रेस्ट अशुड येतं. ठीक आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी, हो भरपूर गोष्टी येतात. पण त्याच्या मागे सर्वात सेफ मला असं जॉब वाटतो की तुम्ही डेऑप्स जे आहे, डेऑप्स इंजिनियर, ठीक आहे, त्या फील्डमध्ये जर गेलात, AWS क्लाउड वगैरे, तर या फील्डमध्ये ना 1-2 गोष्टी असतात की टेस्टिंग आपण 2 प्रकारे करतो. ठीक आहे. एक म्हणजे सॉफ्टवेअर तयार होताना आणि एक असतं की सॉफ्टवेअर तयार झाल्यानंतर. ठीक आहे. हे दोन्ही गोष्टी टेस्टिंगच्याच आहेत. सॉफ्टवेअर तयार होताना 10 लोक जर टेस्टर काम करतात, ज्यावेळेस तो लॉन्च होतोय त्या ठिकाणी 10 टेस्टर नाही ठेवणार आहेत, त्या ठिकाणी 2 किंवा 3 टेस्टर ठेवणार. बाकीचे 7 लोकांनी काय करायचं हा प्रश्न येतो. पण त्याच्यानंतरचा एक प्रश्न होतो की सॉफ्टवेअर लॉन्च झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी समजा एखादा सॉफ्टवेअर तयार झालाय, तो लॉन्च झालाय, लोक यूज करतायत, युजर्स वाढतायत, तर त्याच्यावरती पण टेस्टिंग चालते. कारण लोकांना जे काही प्रॉब्लेम्स येतात, ते पण एक प्रकारची टेस्टिंगच आहे. पण त्यामध्ये एक आहे की सॉफ्टवेअर तुमचा अपडेट होत जाणार आहे, ते क्लोज होणार नाही. सॉफ्टवेअर एकदा तयार झालाय किंवा वेबसाईट एखादी तयार झाली तर ऍटलीस्ट 100 वर्ष 200 वर्ष आरामशीर चालून जाते. त्याच्यावरती राईट मेंटेनन्स मध्ये. मग तो मेंटेनन्स मधली जी टेस्टिंग आहे त्यामध्ये डेव्हऑप्स इंजिनियर येतो, क्लाउडचे सर्व्हिस, क्लाउड कॉम्प्युटिंगचं येतं, AWSचं येतं. ह्या फील्डमध्ये एकदम सेफ जॉब आहे. पॅकेजेस पण एक नंबर आहेत. आणि एक सांगतो की या फील्डमध्ये इन करिअर पण डेव्हलपर तर नो इश्यू, डेव्हलपरला कधीच प्रॉब्लेम नाही. बरोबर. बट ॲज अ टेस्टर म्हणून जर त्याच्यानंतरचा जर विचार करत असाल तर डेव्हऑप्स, AWS, क्लाउड ह्या 3 गोष्टी आहेत ज्यामध्ये की तुमचं करिअर कधीच नाही खराब होणार. आणि तुम्हाला नाही कारण क्लायंट जर तुमचा USचा आहे, पण तुमचा जो वर्कलोड तुम्हाला 8-10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्या प्रोजेक्टवरती, तर तुम्हाला इंडियामध्ये तो राहूच देणार नाही. ओके. तो परफेक्टली काय करणार, तो त्याच्या कंपनीचा जो काही क्लायंट आहे त्या क्लायंट लोकेशनला तो बोलवून घेऊन तिथून तुम्हाला हँडल करायला लावणार. मीन्स की अब्रॉडमध्ये पण तुम्हाला चान्सेस आहेत खूप सारे फील्डमध्ये, हे मी सांगू शकतो. तर मग आता चांगला ऑप्शन सांगितले तुम्ही. तर मग जर तुम्हाला अपॉर्च्युनिटी जर मिळत नसेल किंवा तुमचं करिअर ग्रोथ होत नसेल टेस्टिंगमध्ये, तर तुमच्याकडे क्लाउड किंवा डेव्हऑप्स इंजिनियर हे पण एक चांगला ऑप्शन आहे तुमच्याकडे. कारण ऑलरेडी तुमचा एक्सपिरियन्स आहे आणि बऱ्यापैकी डेव्हऑप्समध्ये एक्सपिरियन्सच पाहिजे. राईट. फ्रेशरसाठी वॅकन्सी खूप कमी आहेत. सो थँक्यू MK सर. सो आता एक माझा असा क्वेश्चन आहे की बऱ्यापैकी ज्यावेळेस आपण डिस्कस करतो की कोविडमध्ये म्हणजे ज्या 2-3 वर्षामध्ये जास्त वॅकन्सीज सॉफ्टवेअर टेस्टिंगला होत्या आणि त्याच्यानंतर तेवढ्या वॅकन्सीज आज मार्केटमध्ये नाही आहेत, तर त्यावेळेस असे पण गोष्टी बऱ्याचशा घडल्या आहेत की ज्या लोक फेक एक्सपिरियन्स लावून टेस्टिंगमध्ये जॉबला गेलेले आहेत किंवा खूप सारे एक्झाम्पल्स तसे आहेत. मग तसेच लोक आज पण एंट्री करायला बघतायत म्हणून त्यांना जॉब लागत नाही आहे का, किंवा खरंच स्किलचा प्रॉब्लेम आहे का? तर मग त्या लोकांचं बरेच मी असे लोक बघितलेत की ज्यांनी फेक एक्सपिरियन्स लावून जॉबला गेलेत, तर आज ते बरेच लोकांचा ले ऑफ झाला आहे आणि ते लोक घरी आहेत. तर मग परत त्यांना जर जॉब करायचा असेल तर त्यांना त्या एक्सपिरियन्सवर किंवा त्या लेवलचं नॉलेज नसल्यामुळे आज तसा जॉब नाही लागत आहे. त्यावेळेस इझिली जॉब लागायचा, आज नाही लागत आहे. तर मग ते फेक एक्सपिरियन्सच्या प्रॉब्लेममुळे पण आता बऱ्याचशा वॅकन्सी कमी केल्यात का किंवा हायरिंग कमी केली आहे का? सो याचं तुम्हाला काय वाटतं? याच्याबद्दल तुम्हाला परफेक्ट माहीत असेल कारण तुम्ही लॉकडाऊनपासून सुरुवात केली आहे. तुम्ही टेस्टिंगचं जे करिअर ग्रो होत होतं लोकांचं, तर त्यावेळेसपासून तुम्ही लोकांसोबत आहे, तर तुम्हाला काय वाटतं? आता यामध्ये एक आहे फेक एक्सपिरियन्स, हा खूप मोठा टॉपिक आहे थोडक्यात. कारण 2020-21 मध्ये बराच असा मोठा लॉट आहे जो की फेक एक्सपिरियन्सवरती बरेचसे भरपूर मोठे पॅकेज उचलले आणि त्यांनी जॉब पण केला. आज ते सिक्युअर आहेत. बरोबर. पण मार्केटमध्ये समथिंग मला वाटतं जवळपास 30-40% लोकांना माहिती आहे की मार्केटमध्ये कुणामुळं किंवा कशामुळं
की फेक एक्सपिरियन्स ओपन झालेला आहे. बरोबर बरोबर ठीक आहे. तर ह्या गोष्टी ऑलरेडी प्रत्येक ऑर्गनायझेशनला माहिती आहे. माहिती आहे. ठीक आहे. सो ऑर्गनायझेशनमध्ये त्यांना प्रॉब्लेम नाही आहे फेक एक्सपिरियन्सचा. ठीक आहे. जे की मिड लेवल स्मॉल स्किल वगैरे कंपनी आहेत त्यांना प्रॉब्लेम नाही आहे. त्यांना काय आहे की कमी बजेटमध्ये आपल्याला एखादा पर्सन भेटतोय, कॅन्डिडेट भेटतोय आणि त्यांना 3 लाख 4 लाखामध्ये तर कितीही काम लावत 4 लाखामध्ये ते 50 लाखाचं काम करून घेतात. बरोबर आहे बरोबर आहे. पण तो जर रिअलवाला असला त्याच ठिकाणी, पण त्याला फक्त जॉईनिंग कुठं करावं लागेल, MNC मध्ये. तो जर मिड लेवलला स्मॉल स्किलला गेला तर तो कधीच नाही, ते कामाचं जे हेडेक आहे तो कधीच सहन नाही करू शकणार. आणि राहिला प्रश्न वॅकेन्सीजचा, वॅकेन्सीज सेमच आहेत जसं की मी बोललो, पण बऱ्याचशा ऑर्गनायझेशनना ऑलरेडी माहिती झालेलं आहे की फेक एक्सपिरियन्स वगैरे लावतात, करतात. हां, तर तिथं व्हेरिफिकेशन वगैरे होऊन जातं. त्यांना पण कळतं की कोण फेक आहे काही नाही, कारण बिकॉज 8-10 वर्षाचा एक्सपिरियन्स पर्सन एक ना एक साईडला असतो, त्यांना लगेचच कळतं त्यांच्या बोलण्यावरती, त्यांच्या राईट. त्यामुळं इतकं काही तो मॅटर करत नाही, बट डिपेंड करतं ऑर्गनायझेशनवरती की त्यांचं कुठल्या लेवलपर्यंत BGV होऊन जातं. ओके ओके बरोबर बरोबर. सो म्हणजे फेक एक्सपिरियन्स ज्यांनी लावलेत तर ते म्हणजे असे कंपन्यांना माहीत असलं तरी कामं होत असतील तर ते इग्नोर करू शकतात किंवा ते काम चालून जाईल. पण मग त्याच्यासाठी पण तुमच्याकडे एक्सपिरियन्स किंवा त्याच्यासाठी तुमच्याकडे नॉलेज चांगलं पाहिजे. आपल्याकडे 0 एक्सपिरियन्स आहे आणि आपण 4 वर्ष एक्सपिरियन्स दाखवते तर मग त्या लेवलचं नॉलेज पण आपल्याला एक फंड आहे. त्यामध्ये एक सांगतो की 2024चा पासआउट असो, 25चा पासआउट असो, 2023चा असो, सीडॅक केलेला असो, नाही तिथं चांगल्या क्लासेसमध्ये तो क्लास केलेला असो, ॲज अ फ्रेशर कोणीच घ्यायला तयार नाही. हो, आज मार्केट सिच्युएशन मी पण बघतोय खूप खराब आहे आणि ते फेक लावल्याशिवाय ऑप्शन नाही आहे. थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणलं तर एक साऊथमध्ये काल परवा एक मूवी आलेला, आय थिंक ड्रॅगन नावाचा एक मूवी आहे. त्या मूवीमध्ये पाहताय ना तर करंट ITची सिच्युएशन कशी आहे, ओके, त्या ड्रॅगन मूवीमधून तुम्हाला कळून जाईल. ओके, रियालिटीवरती आहे की ऍक्च्युअल जेव्हा आपण कष्ट करतो त्यावेळेस व्हॅल्यू नाही आहे कोणाला. ओके, ज्यावेळेस आपण एखादी काहीतरी चुका करून किंवा काहीतरी एक्स्ट्रा गोष्टी करून एंट्री करणं, ऍटलिस्ट एंट्री केल्याच्या नंतर पण तिथं मेहनत घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे. जर तुमचा जॉब टिकला किंवा व्हेरिफिकेशन झालं तर तुम्ही तिथून पुढे चांगला जॉब केला पाहिजे. पण ते व्हेरिफिकेशन किंवा जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये पण बरेचसे लोक आहेत जे की लुटणारे म्हणा किंवा व्हेरिफिकेशन क्लिअर करत नाहीत. त्यासाठी एक प्रॉपर कंपनी शोधावी लागेल. बरोबर आहे. पण हे ह्या मागच्या गोष्टीचा पार्ट आहे, त्या गोष्टीवरती आपण जास्त डिस्कशन करू, कारण याच्यावरती डिस्कशन गेल्यावर 2 तास पूर्ण आहे, कारण खूप मोठा टॉपिक आहे हा. सो ओके, तर लास्ट क्वेश्चन आहे सॉफ्टवेअर टेस्टिंगबद्दलचा, की आता जे लोक ऑलरेडी इंडस्ट्रीमध्ये जॉब करत आहेत, की ज्यांचे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, जॉब स्विच करायचा आहे, वॅकन्सी नाही आहेत किंवा जॉब स्विच करायचा आहे, पाहिजे तेवढे पॅकेजेस मिळत नाहीत, ऑलरेडी हायर पॅकेजवर आहेत तर मग दुसरीकडे जॉब मिळत नाही आहे, किंवा आज 2 लोक आहेत की हे इंडस्ट्रीमधले जे एक्सपर्ट आहेत किंवा प्रोफेशनल आहेत, दुसरे जे लोक आहेत की जे मार्केटमध्ये अजूनही सॉफ्टवेअर टेस्टिंगवरती जॉब बघतायत, की जे एक्सपिरियन्स असेल किंवा फ्रेशर असेल, तर यांना तुमचं काय सजेशन असेल की त्यांनी काय केलं पाहिजे त्यांच्या करिअरमध्ये? आता फर्स्ट ऑफ ऑल मी एक्सपिरियन्स्ड जे पर्सन आहेत त्यांनी 1-2 महिना घालायला पाहिजे. ठीक आहे, त्यांनी जर जॉब चेंज करत असतील तर मॅक्स टू मॅक्स 1 ते 2 महिना तिथं ट्रायआउट करा. नाही दुसरीकडे जॉब भेटत नाही, त्यांच्या मनासारखं त्यांना पॅकेज भेटत नाही, तर डायरेक्टली मी एक सांगू शकतो की तुमचे जेवढे काही स्किल आहेत, टेक्नॉलॉजीज जेवढे काही आहेत ते अपग्रेड करा. फर्स्ट ऑफ ऑल एक सांगतो, फ्रेशर्स असतील, एक्सपिरियन्स असतील, त्या लोकांना एक सांगतो की कुठलीही एक प्रोग्रामिंग लँग्वेज आणि सेकंड वन SQL, बरोबर, ह्या 2 गोष्टीशिवाय तुम्ही IT इंडस्ट्रीमध्ये पाऊलच नाही टाकू शकत. बरोबर, ठीक आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त ह्या गोष्टीवर तुम्ही एंट्री करू शकता, ह्या 2 बेसिक गोष्टीवर. ओके, बट नंतर तुम्हाला अपग्रेड, जोपर्यंत तुम्ही IT इंडस्ट्रीमध्ये जॉब करताय तोपर्यंत तुम्हाला स्टडी करणं मस्ट इम्पॉर्टंट आहे. वयाचं 50 हो, वयाचं 60 हो, नाही याच्यामध्ये स्टडी करणं तर मस्ट इम्पॉर्टंट आहे. पण एक्सपिरियन्स पर्सनला कंटिन्युअसली काही ना काही अपग्रेड करणं खूप गरजेचं आहे. आणि प्लसमध्ये जेवढं जमेल, आता त्यांनी टेस्टिंगमध्ये जॉब करतात, त्यांना ऑलरेडी नॉलेज आहे खूप चांगल्या प्रकारे आहे, तर त्याच्यामध्ये फक्त स्विच करून त्यांनी स्विच म्हणण्यापेक्षा थोडंसं स्किल सेटअप करून API टेस्टिंग असेल किंवा DevOps इंजिनियर असेल, DevOpsचे काही टूल्स आहेत, बरोबर, ते DevOpsचे टूल्स जरी शिकले आणि त्याच्यामध्ये हे ॲडिशनल जर केली तर भरपूर जॉब वॅकन्सीज त्यांना भेटून जातील. आणि इव्हन मी फ्रेशरला पण सेम सांगेल की टेस्टिंगच्या जॉबसाठी पण फ्रस्ट्रेटेड होऊन गेलेले आहेत, ऑलरेडी त्यांनी 1-1.5 वर्ष 2 वर्ष वाया घेतलेले आहेत जॉबसाठी. सो त्यांनी पण सरळ सांगून देतो की काही गोष्टी आहेत जे की DevOps असतील, AWS असेल, क्लाउड असेल, या फील्डमध्ये खूप लवकर जॉब भेटतो. कारण एक आहे की टेस्टिंगमध्ये घुसण्यामागचं रिझन एक आहे की त्यांना डेव्हलपमेंट कळत नाही, म्हणजे प्रोग्रामिंग हाय लेवल, पहिली गोष्ट त्यांना कळत नाही, त्यामुळे त्यांनी सोपा मार्ग शोधतात की टेस्टिंग.
ठीक आहे, एक बेसिक लेवलला शिकायचं आणि टेस्टिंग करायचं. बट त्याच्यापेक्षा हे बेसिक आहे. एक छोटंसं ॲप्लिकेशन असतं, त्या ॲप्लिकेशनवरतीच काम करायचं. मीन्स की DevOpsचे काही ॲप्लिकेशन असतात लाईक टूल्स, आपण म्हणजे आय टी इंडस्ट्रीमध्ये टूल्स बोलले जातात. पण थोडक्यामध्ये सांगायचं काय की जसं व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, तसंच ते एक ॲप्लिकेशन आहे. त्या ॲप्लिकेशनमध्ये फक्त त्याचं सर्व्हर नेटवर्क कनेक्ट करायचं आणि ते फक्त आपल्याला टेस्ट करायचं. दॅट्स इट, एवढंच काम आहे त्यामध्ये. त्याही गोष्टी तुम्ही करू शकता. बरोबर. नाही, खूप लोकांनी सोपा मार्ग म्हणूनच सॉफ्टवेअर टेस्टिंगला चूज केलेला आहे, पण ते आता राहिलेलं नाही तुमच्याकडे. कारण टेस्टिंगमध्ये पण तुमच्याकडे ऑटोमेशन पाहिजे, तुमच्याकडे नवीन नवीन टेक्निकल स्टॅक जे असतील त्याचं अपग्रेड नॉलेज पाहिजे. बरोबर आहे सर. सो थँक्यू सर, थँक्यू सो मच की खूप चांगली माहिती दिली तुम्ही सॉफ्टवेअर टेस्टिंगबद्दल किंवा सॉफ्टवेअर टेस्टरसाठी. सो गाईज, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि MK सरांसोबत व्हिडिओ केला आहे तर सॉफ्टवेअर टेस्टिंगबद्दल त्यांना खूप चांगलं नॉलेज आहे. ऑलरेडी त्यांनी खूप लोकांना गाईड केलेलं आहे. थँक्यू सो मच गाईज. खूप चांगली माहिती MK सरांनी दिली. थँक्यू MK सर. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू सर.